नमस्कार, भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी शॉर्मा। ही माझ्या मुलाची फरमाईश आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम मी चिकन अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यात मी हाफ टेबलस्पून हळद घेतलेली आहे, 1 टेबलस्पून मी मिरची पावडर घेतलेली आहे, 1 टेबलस्पून लसूण आणि आल्याची पेस्ट घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून मी धणे आणि जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, 1 टेबलस्पून मी मसाला घेतलेला आहे आणि 3 टेबलस्पून मी दही घेतलेली आहे। ही फ्रेश दही आहे आणि 1 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे। आता हे चांगलं मिसळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने, बघा अशा प्रकारे। आणि याला कुठलीही मॅरिनेशनची गरज नाही। आता आपण लगेच करायला घेणार आहोत। त्याला फक्त चांगलं मिसळून घ्यायचं आहे। आता मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यात 2 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे आणि तेल असं कोट करून घेणार आहे पॅनला, बघा अशा प्रकारे। आणि आपले चिकन आता आपण त्यात टाकलेलं आहे, बघा। सगळे चिकनचे पीसेस मी टाकून घेणार आहे। हे बोनलेस चिकन असल्यामुळे याला 10 ते 12 मिनिटं लागतात शिजायला। चिकन लवकर शिजतं। आणि आता मी त्याला 5 मिनिटं मीडियम गॅसवर फ्राय होऊ देणार आहे, अशा प्रकारे। 5 मिनिटं तरी आपण त्याला मीडियम गॅसवर मस्त एका साईडने होऊ देणार आहोत आणि मग त्याला 5 ते 6 मिनिटाची मी एक वाफ देणार आहे, जेणेकरून चिकन आतमध्ये सुद्धा आपलं शिजेल, बघा त्याला वाफ देणार आहे। आणि शॉर्माच्या रोट्या जाड असतात, त्यासुद्धा आपण घरीच बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 बाऊल मी मैदा घेतलेला आहे, चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि 2 टेबलस्पून मी तेल अगदी कडकडीत गरम केलेलं आहे आणि 2 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे आणि ते चांगलं मिसळून घ्यायचं आहे। आणि आपण सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याला आता बघा थोडंसं अगदी हाफ टेबलस्पून मी तेल लावून घेतलेलं आहे आणि रेस्टसाठी मी 10 ते 12 मिनिटं मी साईडला ठेवलेलं आहे। आता 5 मिनिटं झालेले आहेत, बघा आपल्या चिकनला मस्त कोटिंग आलेली आहे मसाल्याची आणि थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे। तर उलटी पलटी करून परत मी 5 मिनिटाची चिकनला वाफ काढून घेणार आहे। आता आपण रोट्या बनवून घेणार आहोत। शॉर्माच्या रोट्या जाड असतात, तर आपण मीडियमचे पतल्या बनवणार आहोत, थोड्या पतल्या बनवणार आहेत, बघा अशा प्रकारे। आणि आता मी सगळ्या रोट्या लाटून घेणार आहे, पोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यांना मस्त शेकून घ्यायचं आहे। उलटी पलटी करून दोघं साईडने पोळ्या आपल्या मस्त शेकून घेणार आहोत, अशा प्रकारे। आणि दुसरी पोळीसुद्धा मी बनवली आहे, तीसुद्धा आपण शेकून घेणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने मी बनवले आहे, तर प्लीज करून बघा, मस्त होतं। बघा दुसरी पोळीसुद्धा शेकून झालेली आहे आणि चिकनचे सुद्धा 5 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही बघू शकता चिकन आपलं शिजलेलं आहे आणि त्याला किती चिकन ब्राऊन पण झालेलं आहे आणि त्याला मसाल्याची कोटिंग पण आले, बघा मी तोडूनसुद्धा बघितले आहेत पीस। चिकन शिजलेलं आहे आणि अगदी सॉफ्ट झालेलं आहे आणि आता त्याला आपण थंड करून घेणार आहोत आणि चाकूच्या मदतीने आपण त्याला कट करून घेणार आहोत, छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत, अशा प्रकारे। चिकन मस्त ब्राऊन पण झालेलं आहे आपलं आणि त्याला कलर पण मस्त आलेला आहे, बघा। आता तुकडे सगळे करून झालेले आहेत। आता मी 2 कांदे उभे कापून घेतलेले आहेत आणि त्यांना हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत। पाव टेबलस्पून मी मिरची पावडर घेतलेली आहे आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि याला आपण कांद्यांना आपण मस्त हाताने लावून घ्यायचं आहे, बघा अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। आता मी
आपली पोळी घेतलेली आहे, त्याला 1 चमच मेयोनीज लावलेला आहे. हे मेयोनीज मी घरीच बनवलं आहे. मेयोनीज स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता कांद्याचे लेयर लावायचे आहे आपल्याला आणि चिकनची लेयर लावायची आहे बघा अशा प्रकारे. आणि आता मी चीज किसून घेणार आहे. चीजसुद्धा पसरून घ्यायचं आहे मस्त वरून त्याला. आणि त्याला आपण आता फोल्ड करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि पेपरमध्ये आपण रॅप करून घेणार आहोत. आणि आपण दुसरीसुद्धा शॉर्मा बनवणार आहोत. मेयोनीज लावायचं आहे, सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे मेयोनीजला. आणि आता कांद्याचा लेयर लावायचा आहे, चिकनचा लेयर लावायचा आहे आणि चीज टाकायचं आहे वरून. आणि हे सुद्धा आपण फोल्ड करून घेणार आहोत, रॅप करून घेणार आहोत अशा प्रकारे. एकदम सोप्या पद्धतीने मी बनवले आहे, तर करून बघा, मस्त होतात. आणि मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला स्ट्रीट फूड खाण्याची गरज नाही, हे तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. अगदी सोप्या पद्धतीने मी बनवले आहे. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अप्रतिम झाले आहेत.